सर आम्ही अंडरग्राउंड पीव्हीसी पाईपलाईन केली आहे शेतीमध्ये, पण ती कपलिंग मधून सटकून जाते। तिच्यावर उपाय काय? तर हे बघा, एक तर तुम्ही जे पाईप वापरले ना, एक वेळा त्याचा डायमीटर चेक करा, कारण कपलिंग मधून सटकून जाते तर तुमची कपलिंग जर ओव्हर साईज असेल तर हा प्रॉब्लेम येऊ शकतो। सोबतच तुम्ही तिथे जे सोल्युशन वापरतायत त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करा। ते जर हलक्या क्वालिटीचं असेल तर नंतर त्रास देतं, सुरुवातीला टिकवून ठेवतो जॉईंट, नंतर सोडून देतं। त्याच्या पुढे की तुम्ही समजा फिट करतायत तरी पण ते फिट नाही होते, तर मग तिथे काय करा की जिथे जॉईंट करतायत ना तिथे थोडे स्क्रॅचेस करा। एक्स्ट्रा ब्रेड असतं ना किंवा कानस असते, फाईल म्हणतात त्याला, त्याच्याने घासून तिथे खडबडीत करा आणि मग त्याचे सोल्युशन लावून ते टाईट करा, तर तुमचा प्रॉब्लेम ह्या गोष्टीने सॉल्व होईल। आणि समजा कोणी नवीन पाईपलाईन करतंय आणि त्याला असे जॉईंट नको आहे, तर मग त्याने LDP पाईपचा वापर करा की जो अखंड येतो, त्याच्यामुळे असे जॉईंट येत नाही। तुमच्याही मनात जर शेतीविषयक काहीही प्रश्न असेल आणि उत्तर माझ्याकडनं पाहिजे असेल तर कमेंटमध्ये विचारा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देईल। समजा आत्ता इंजिनियरसोबत बोलून काही प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे तर आमचे इंजिनियर सकाळी 8 ते संध्याकाळी 6 फ्री ऑफ कॉस्टमध्ये उपलब्ध राहतात। त्यांचा नंबर इथे दिला आहे, तुम्ही त्यांच्याशी चर्चा करून तुमच्या मनातली दुविधा संपवू शकतात। आणि माझी ही मेहनत तुम्हाला आवडत असेल की बाबा विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर देतो, तर व्हिडिओला लाईक नक्की करा।